नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. देवी आईकडे मुक्त होण्यासाठी आम्हाला काहीतरी मार्ग दाखव, कला बोलते. आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी गुरुजी येतात आणि बोलतात, देवाने तुमचे गाराणे ऐकलेले आहे. आणि ते आपल्या हातामध्ये प्राचीन ग्रंथ घेऊन येतात. तर तिकडे आपण पाहतो, नंदिनी ही आबांना विचारते, आबा आपण यामधून कधी मुक्त होणार आहोत. तेव्हा आबा बोलतात, हळूहळू सर्व काही सुरळीत होईल. आता एक गोष्ट सुरळीत होत आहे आणि औदुत्य व कला देखील मंदिरामध्ये गेलेले आहेत. ते देखील काहीतरी मार्ग काढतील. तर तिकडे आपण पाहतो, गुरुजी हे कलाच्या हातामध्ये तो प्राचीन ग्रंथ ठेवतात आणि तिला बोलतात, यामध्ये तुमचे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. यामध्ये असे श्लोक आहेत की त्याचा तुम्हाला अर्थ काढून तुम्हाला या श्रापातून मुक्ती मिळेल. हे श्लोक म्हणजे तुमच्या सुखी संसाराचा मार्ग आहे. आणि ह्या ग्रंथातील श्लोकामुळे तुमच्या जीवनामध्ये कधीही कुठलीही अडचण येणार नाही. आणि जर आली तर या श्लोकाने दूर होईल. आणि आपण पाहतो त्यावेळेस त्या तिघांवर नजर ठेवून रोहिणी देखील धरून बसलेली असते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये कला ही कशा प्रकारे त्या प्राचीन ग्रंथाचे श्लोकाचा अर्थ लावून चांदेकरांच्या घरावर असलेला श्राप दूर करणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.